सेनगाव इथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भारतीय स्टेट बँकच्या शाखेमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यानं आंदोलन करण्यात आलं। निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदर शेतकरी अडचणीत असताना त्यातच बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे 23 जून रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात बँकांना जाब विचारण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्वरित मंजूर करावे तसेच कोणतेही तांत्रिक कारण दाखवून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारू नये अशा मागण्या करण्यात आल्या। तसेच यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास ठाकरे गटाच्या वतीने आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। तसेच पीक कर्जासंदर्भात ठाकरे गटाच्या वतीने भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आलं असून यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठवाडाभर बँकावर आम्ही आंदोलन करत आहोत शिवसेनेच्या माध्यमातून, कारण की बँकेच्या पीक कर्जाचा विषय आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बँका पीक कर्ज देतील, पण बँका शासनाचा GR पाळायला तयार नाहीत। शेतकरी हवालदारी झालेला आहे। दुष्काळी परिस्थिती असताना जून उलटला तरी बँका पीक कर्ज द्यायला तयार नाही। सरासरी हिंगोली जिल्ह्यामध्ये 10% पीक कर्ज अद्याप शेतकऱ्याला मिळालेलं आहे। आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात आम्ही बँकांची शाळा या नावाचं आंदोलन या ठिकाणी केलंय, पण या आंदोलनानं जर बँकेला जाग येत नसेल तर निश्चितच आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू आणि बँकेच्या कर्मचाऱ्याला प्रशासनाला पळोकी करून सोडू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आणि जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या तालुक्यामध्ये बँकेची शाळा हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज हे कुठली बँक देत नाही। त्यांना आधार कार्ड लिंकिंग बँकिंग अशा अलग योजना सांगून त्यांना नाकारण्यात येते, परंतु शासनाच्या GR प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज हे मिळालंच पाहिजे, आमची ही प्रमुख मागणी। दुसरी मागणी त्याच्यामध्ये जे सिव्हिल त्यांनी दिलेलं आहे ते सिव्हिल रद्द करण्यात यावं, ही सर्वात महत्त्वाची मागणी शासनानं या ठिकाणी आमच्या आंदोलनातून आम्ही त्यांना कळवतो।